नमस्कार, मी तुमची #SPD स्नेहल। सगळ्यात प्रथम मला तुमच्या सगळ्यांचे खूप 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 आभार मानायचे। SPD सुरू होऊन जवळपास 8 महिने झालेत आणि नुकतेच SPDचे 500 सबस्क्रायबर झालेत। तुम्ही सगळ्यांनी माझ्यावर दाखवलेला विश्वास, प्रेम, आशीर्वाद यामुळे SPD इथपर्यंत पोहोचली आहे। त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे खरंच मनापासून खूप 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 आभार। असेच पाठीशी राहा। तुमच्या शुभेच्छा, आशीर्वाद, सूचना हे सगळं माझ्यासाठी खरंच खूप महत्त्वाचं आहे। जास्तीत जास्त लोकांपर्यंत SPDला पोहोचवण्याची मला मदत करा, हीच तुम्हाला मनपूर्वक विनंती। जेव्हा SPD सुरू केलं तेव्हा लोकांच्या अनेक प्रतिक्रिया आल्या। आयुष्याच्या प्रवासात अनेक अनुभव येत गेले आणि मला घडवत गेले। SPDच्या निमित्ताने जेव्हा मागे वळून पाहिलं तेव्हा माझ्या असं लक्षात आलं की काही गोष्टी आयुष्यात खूप महत्त्वाच्या। त्यातल्या 4 म्हणजे कधी, केव्हा, कुठे आणि कशाला। तर म्हटलं या महिन्यामध्ये तुमच्या सोबत कवितांबरोबरच या गोष्टींवरही थोड्याशा गप्पा मारूयात। अर्थात या गप्पा एकाच दिवसात संपणार नाही हे मलाही माहिती आहे। चला तर मग यावेळी बोलूयात कावर। एक छोटीशी गोष्ट सांगते। आपल्या लहानपणी आपण ती ऐकली आहे, सुरुवात केली की तुम्हाला ती आठवेलच। एक राजा असतो। राजा अर्थात तो गोष्टीतला म्हणजे सर्व गुण संपन्नच असतो। तसाच हा राजबिंडा, विद्वान, हुशार, चतुर, चाणाक्ष वगैरे वगैरे वगैरे। पण राजा असला तरी तो माणूसच। त्यालाही एका गोष्टीची खंत असते आणि ती गोष्ट म्हणजे त्याच्या हाताला एक बोट नसतं। राजाकडे सगळं असतं पण देवा सगळं दिलंस आणि एक बोट का नाही दिलंस म्हणून तो दिवसातून एकदा तरी देवाला रोज प्रश्न विचारत असतो। झालं या दुःखामध्ये असेच दिवस जातात। एक दिवस राजा शिकारीला जातो। शिकारीला गेल्यानंतर त्याच्या सैनिकांची चुकामुक होते आणि हा जंगलातल्या एका वस्तीवर जाऊन पोहोचतो। त्या जंगलातल्या वस्तीवर त्यांच्या देवीला बळी द्यायची तयारी चालू झालेली असते। हा राजा आहे हे त्याला कोणी ओळखत नाही आणि मुळात तो राजा आहे याच्याशी त्यांचं काही देणं घेणं सुद्धा नसतं। हा आयताच त्यांना सापडतो आणि मग हे सगळे ठरवतात की आपण आता याचा बळी द्यायचा। सगळं संपलं असा विचार करत असतानाच त्यांच्यातलाच कोणीतरी एक जण येतो आणि म्हणतो की अरे हा बळी नाही चालणार, ह्याच्या हाताला बोट नाही, हा काही पूर्ण बळी होणार नाही। आणि मग राजाचं बळी द्यायचा रद्द होतं। राजा 2 मिनिटं विचार करतो आणि आयुष्यभर ज्या काचं उत्तर तो शोधत असतो त्याचं उत्तर त्याला सापडतं। मित्रांनो, हा जो का आहे ना तो आपल्या आयुष्यातला खूप मोठा किडा आहे। म्हणजे बघा, सगळ्यांचं कसं चांगलं चाललेलं आहे, माझ्याच बाबतीत असं का? सगळ्यांशी मी चांगलं वागतो, सगळ्यांशी माझं पटतं, मी इतकं चांगलं वागूनही लोक मलाच नावं ठेवतात का? कितीही प्रयत्न करा, काहीही करा, साला यश मिळतच नाही का? कितीही करा, कोणाचं समाधान होत नाही। कधी ना कधी कोणी ना कोणीतरी माझ्यावर नाराजच असतं का? इथपासून ते मी निघतानाच ट्रॅफिक लागायचं होतं का? पाऊस आत्ताच पडायचा होता का? आज ती माझ्याशी हसलीच नाही का? आज ऑफिसमधले लोक थोड्या वेगळ्या नजरेने बघतायत का? 2 तास झाले अजून त्याचा मेसेजच आला नाही का? सतत डोक्यात का 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 आणि ही काची काव 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 काव। दिवसभरात असा का जेव्हा तुमच्या डोक्यामध्ये येतो त्यावेळेपासून तुमचा दिवस खराब झालाच म्हणून समजा। विनाकारण आलेला हा का आपल्या चेहऱ्यावरचं हसणं, आनंद, आत्मविश्वास, पॉझिटिव्ह एनर्जी काय काय स्वतःसोबत घेऊन जातो कोण जाणे। आणि मग उगाचच बिनकामाचा त्रागा, चिडचिड, अबोला, रुसवे, फुगवे आणि नको असलेला स्ट्रेस। मग आपल्या आयुष्यात येणारे हे सगळे का खरंच इतके महत्त्वाचे असतात का?
नक्कीच नाही. आपल्या आयुष्यातले काही का आपलं आयुष्य घडवतात आणि काही का आपलं आयुष्य बिघडवतात. आयुष्य घडवणारे का आयुष्यात महत्वाचे, बिघडवणारे सगळे का निरर्थक. मी चांगलं माणूस झालं पाहिजे का झालं पाहिजे, मी निर्व्यसनी झालं पाहिजे का झालं पाहिजे, मी माझ्या प्रयत्नात सातत्य ठेवलं पाहिजे का ठेवलं पाहिजे, हे सगळे आयुष्य घडवणारे का जे आपल्या आयुष्यात महत्त्वाचे असतात. आणि निरर्थक असणारे का जे रोज आपल्या आयुष्यात येतात त्यांचं काय करायचं. काही नाही, त्यांचं काही करायचं नाही. दिवसभरात जेव्हा असा का आपल्या डोक्यात येतो तेव्हा शांतपणे 2 मिनिट डोळे मिटायचे, पाण्याचे 2 घोट प्यायचे, एक खोल श्वास घ्यायचा आणि बाहेर जाणाऱ्या त्या श्वासासोबत त्या काला सुद्धा सोडून द्यायचं आणि हसून पुढे चालत राहायचं.